बिनविरोध नंतर आता बिनशर्थचा धडाका। ऐन निवडणुकीत ठाकरेंचा उमेदवार शिंदे सेनेत। ठाकरे सेनेला धक्क्यांवर धक्के सुरूच। हा फोटो नीट पहा। महापालिकेच्या मैदानात बिनविरोध निवडीचा धुरळा उडत असतानाच कल्याण डोंबिवलीत ठाकरे सेनेला धक्का बसलाय। कारण बिनविरोध नंतर आता बिनशर्थचा धडाका सुरू झालाय। महापालिकेसाठी मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना ठाकरे सेनेचे उमेदवार रामचंद्र मानेंनी शिंदे सेनेचे उमेदवार अर्जुन पाटलांना बिनशर्त पाठिंबा देत थेट श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केलाय। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। खर तर कल्याण डोंबिवलीमध्ये 122 पैकी याआधीच 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले। त्यात भाजपचे 14 तर शिंदे सेनेच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे। मात्र आता शिंदे सेनेच्या अर्जुन पाटलांविरोधातील ठाकरे सेनेच्या एकमेव उमेदवारानंही बिनशर्त पाठिंबा दिल्यानं शिंदे सेनेचा आणखीन एक उमेदवार बिनविरोध निवड होऊन हा बिनविरोधाचा आकडा 21 वर पोहोचलाय। त्यावरून संजय राऊतांनी हा पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप केला। सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत, दबावाचे खेळ आहेत। कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही। जर भाजपा काय AIMची युती होऊ शकते, AIIMची, किंवा भाजपा अंबरनाथला काँग्रेसची युती होऊ शकते, तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला काही शक्य नाही किंवा शिंदे गटाला काही शक्य नाही। राज्यात बिनविरोध उमेदवारांची संख्या 70 पार गेली आहे। हा बिनविरोधचा खेळ दबावातून झाल्याचा आरोप करत मनसेनं उच्च न्यायालयात धाव घेतली, तर निवडणूक आयोगानंही बिनविरोध निवडीची चौकशी सुरू करून अहवाल मागवलाय। त्यामुळे या बिनविरोध निवडीवर टांगती तलवार आहे। असं असतानाही ठाकरे सेनेच्या उमेदवारानं शिंदे सेनेला बिनशर्त पाठिंबा दिला। त्यामुळे आता निवडणूक आयोग हा राजकारणाचा चिखल साफ करण्यासाठी काय उपाय योजणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय। मात्र कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांच्या गळतीमुळे ठाकरे सेनेची चांगलीच कोंडी झाली एवढं मात्र खरं। संघर्ष गांगुर्डेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कल्याण।